विषय टेक्नॉलॉजिकल फटीग आहे, त्यामुळे मुद्दाम पीपीटी बनवला नाही. ऑलरेडी आपण सगळे स्क्रीनवर खूप आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पीपीटी बनवलं की बऱ्याचदा मला असं लक्षात आलं की पीपीटीतले मुद्दे कव्हर झाले पाहिजे या अट्टहासामध्ये बऱ्याचदा त्यावेळेला जे संयुक्तिक आहे ते बोलायचं राहून जातं. बरोबर आहे की नाही? आणि मला काय वाढायचं आहे त्यापेक्षा समोरच्याला काय खायचं आहे हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे आपण थोडंसं मुक्त संवाद करूयात. आणि मी ज्या वेळेला हा विषय मॅडमने मला सांगितला, म्हणजे या विषयावर आपण पहिल्यांदा बोलतो आहोत. याच्यातले थोडे थोडे वेगळे टप्पे आहेत. फटीग मॅनेजमेंट मला माहीत आहे, पण टेक्नॉलॉजिकल फटीग मॅनेजमेंट काय वेगळं आहे. म्हणून याचा थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की कारण बदललं आहे. फटीग येण्याचं कारण बदललं आहे, पण मॅनेजमेंटमध्ये काही फार फरक पडत नाहीये. त्यामुळे खूप खोलात न जाता आधी तुमच्याकडनं थोडंसं ऐकून घेऊयात आणि मग त्या हिशोबाने माझ्याकडे गेल्या 15 वर्षामध्ये जे पेशंट आलेत त्यांना जो फायदा झाला. आम्ही पेशंट बरोबर शिकत असतो, म्हणून शेवटचा पेशंट बघेपर्यंत सुद्धा जे आम्ही करतोय त्याला प्रॅक्टिसच म्हणतात. हा सराव जो आहे हा सराव निरंतर चालणारा आहे. पुस्तकात वाचलेलं जोपर्यंत बघायला मिळत नाही, त्यामुळे प्रत्येक पेशंट, प्रत्येक भेटणारा माणूस, प्रत्येक काउन्सिलिंगला येणारा कुटुंब असेल, हे एक वेगळं त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि त्यांना मदत करत असताना आम्ही अनुभवाने समृद्ध होत असतो. पुढच्या पेशंटला त्याचा जास्त फायदा होत असतो. त्यामुळे त्या हिशोबाने मला तुमच्याशी काय आज शेअरिंग करता येईल त्यासाठी तुमच्याकडनं ऐकून घेऊयात. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये थोडीशी एक तोंड ओळख मागच्या ग्रुपमध्ये. आपण कुठून आलेला आहात? कोणी एकाने सांगा. ओके, तुमचं म्हणजे कुठल्या विषयात शिकवतात? अच्छा, ओके. इथले कोणी प्रतिनिधी म्हणून तुम्ही सांगा. तुम्ही इथेच आहात SMRK ला. तुमचा विषय मॅथमॅटिक्स आहे. तुमचं इकॉनॉमिक्स. ओके. इकडे सोशियोलॉजी. ओके. 10 वर्ष झाले नोकरीला असे कोण आहेत? मोर दॅन 10 इयर्स. व्हेरी गुड. मोर दॅन 15 इयर्स. ओके, गुड. आता ज्यांना 15 वर्षापेक्षा जास्त झालेत त्यांनी मला थोडंसं अनुभवाने सांगा की काय फरक पडला. तुम्ही जॉईन केलं, जॉब प्रोफेशन मध्ये आलात त्यावेळेस काम करण्याचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप काय बदललंय? 15 वर्षवाले. हा, बोला बोला. बरोबर आहे. टेक्नॉलॉजीचा वापर वाढलेला आहे. ओके. इकडे अजून 15 वर्ष, 10 वर्षवाले सांगा. सर काय वाटतंय? हो, बघितलेलं आहे. तर तुम्ही तिथेच थांबा. गंमत अशी आहे की गेले 15-20 वर्ष जर आपण बघितलं तर खूप बदल होत गेला. आणि मी ज्या सेक्टरमध्ये काम करतो आम्ही तर 24/7 बांधलेले आहोत. इमर्जन्सी डिपार्टमेंट आहे. आमच्याकडे कधीही रुग्ण येतात, कधीही ॲडमिशन होऊ शकतात, तुम्हाला कधीही अवेलेबल राहावं लागतं. हे सगळं करत असताना पूर्वी कसं होतं, आमचं काम मर्यादित होतं. पेशंट बघितला, एकदा रजिस्टरवर नोंद झाली, विषय संपला. तिथून पुढे आम्हाला काही फार बघावं लागत नव्हतं. आता काय झालंय, VC व्हिडिओ कॉन्फरन्स हा एक नवीन विषय आला. पूर्वी आम्हाला मुंबईला बोलवायचे डायरेक्टर, आमचे मीटिंग तिथे व्हायची,
6 महिन्यातून एकदा जावं लागायचं, सगळ्या समस्या सुटायच्या. पुढचे 6 महिने परत मुंबईचा आपला काही संबंध नाही. महिन्याच्या महिन्याला रिपोर्टिंग ईमेल केलं की भागत होतं. आता दर महिन्याला VC. मागच्या महिन्याचं काय झालं? फॉर्मॅट तर इतके झालेले आहेत. गुगल शीट लगेच संध्याकाळी 4ला मेसेज येतो, 5 वाजेपर्यंत गुगल शीट भरून पाठवा. म्हणजे आपण कुठे आहोत, काय आहोत याचा काही संबंध नाही. पूर्वी जो स्टाफ एकदा 5 वाजले, घंटा बेल वाजली, ऑफिस बंद, दप्तर बंद, घरी गेलो, नोकरी तिकडे, आता मी घरचा आहे, असं जे होतं तसं आता राहिलेलं नाही. कधी पण व्हॉट्सअपवर मेसेज येतो, मेल येतात, रिपोर्ट करावं लागतं आणि मग लगेच याचं काय झालं, त्याचं काय झालं. बरं, हे आता तुम्ही प्रोफेसर आहात, तुमचे विद्यार्थी तुम्हाला किती त्रास देतात माहित नाही, किंवा विद्यार्थ्यांचे पालक तुम्हाला किती त्रास देतात माहित नाही. आम्ही आमची मुलं शाळेत आहोत तर मग 3 वाजता 4 वाजता शाळा सुटल्यानंतर पण पोरगं 6 वाजता सांगतं की टीचरने काहीतरी सांगितलं होतं, उद्या काहीतरी असं काहीतरी आणायचं आहे आणि त्याच्याबद्दल काहीतरी करायचंय. त्या 3री 2रीच्या मुलाला काहीच समजत नसतं, त्याचं सगळं काहीतरी मध्ये असतं. थोडक्यात सांगतो, मग आम्ही 7 वाजता टीचरला मेसेज करणार, मग ते क्लासरूमच्या ग्रुपवर ते टाकणार आणि मग टीचरने जर अर्ध्या तासात उत्तर नाही दिलं तर पालक पॅनिकमध्ये, मग आम्ही फोन करणार. ती बिचारी टीचर काय करत असेल, स्वयंपाक करत असेल, तिच्या पोरांचा अभ्यास घेत असेल, तिला ते सगळे उत्तर द्यावे लागणार. मला असं वाटतं मी एकटाच फोन करतो, तिला 4 विद्यार्थ्यांचे 4 पालकांचे वेगळे फोन येतात. त्यामुळं हे जे गोष्टी झाल्या ना, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे व्हायला लागलेल्या आहे, की आपण कंटिन्युअसली कुठे ना कुठे म्हणजे ते करलो दुनिया मुठ्ठी मेच्या नादामध्ये आपण तो मोबाईल आपल्या मुठीत आहे का आपण त्याच्या मुठीत आहोत हेच कळत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरोबर आहे? आणि हे सगळं करत असताना स्क्रीनचा वापर आपल्या सगळ्यांचा भयंकर वाढलेला आहे. भयंकर. म्हणजे पूर्वी साधा मोबाईल असून भागत होतं. आता साधा मोबाईलवर तुमचं काही होऊच शकत नाही. बरोबर आहे? कोविड नंतर तर सगळ्या गोष्टी इतक्या ऑनलाईन आलेल्या आहेत. ब्लिंकिट पर्यंत काय येत नाही ऑनलाईन, सगळं ऑनलाईन मिळतंय. मग पोरांना असं वाटतं की सगळं ऑनलाईन येते, तर त्यांचा पण तो मोबाईल, मुलांचं मग आता माझे आज कोणी मित्रच नाही खेळायला, मग मी तासभर तरी खेळलं पाहिजे, मग आता मोबाईल दे, मी मोबाईल तरी खेळतो, असं झालेलं आहे. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत विचार करतोय मी सध्या की टेक्नॉलॉजी किती वयापर्यंत आली. माझ्याकडे किती वयापर्यंतचे पासूनचे मुलं येतात. तक्रार करणारे पालक साधारण 4थी 5वीच्या मुलांपासून घेऊन येतात. पण मी विचार करतो 3री 4थीच्या मुलाला ज्यावेळेस मोबाईलची सवय लागलेली आहे, ही सुरू कुठून झाली? तर त्याच्या आईला खूप घाई होती. तो व्यवस्थित वेळेवर जेवत नव्हता, म्हणून समोर काहीतरी लावून दिलं आणि ते बघत बघत ते बाळ जेवायला लागलं. तिथपासून त्याला सवय लागली की समोर काहीतरी माझ्या स्क्रीनवर चालू असल्याशिवाय मी जेवत नाही, मला जेवण जात नाही. बरोबर आहे? इथपासून ही सगळी सुरुवात झालेली आहे. मुलं आमच्याकडे 4थीची 3रीची पालक घेऊन येत आहेत आणि कुठपर्यंत येत आहेत? माझं ओल्डेस्ट पेशंट कितीचं होतं? 68, 70, 73, 75 अशा पालकांना घेऊन त्यांची मुलं येत आहेत. आमचे आजोबा दिवसभर मोबाईलवर असतात. सकाळी उठले की भजनं लावून देतात, सगळे उठले की त्यांच्या बातम्या चालू होतात. त्याच्यानंतर दुपारी ते आजी आजोबा दोघे मिळून काहीतरी सिरियल्स बघतात, संध्याकाळी हास्य जत्रा तरी लावतात. आणि काहीच नसेल तर आमच्या घरात तुम्हाला फक्त देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे यांचे आवाज ऐकायला येतील. युट्यूबवर ते चालू असतं. एक आजोबा सरकारी ऑफिसमध्ये होते, चांगल्या मोठ्या पदावर होते, सगळं कनेक्टेड होतं, चांगलं होतं. त्यामुळे त्यांना ते काय चाललंय आजूबाजूला जागृती खूप होती. ते कंटिन्युअसली तिकडे युक्रेन आणि त्यांचे युद्ध आहे, त्याचं काय अपडेट आहे, टेरिफ बद्दल ट्रम्प काय म्हणतोय, जिओ पॉलिटिक्सचं काय चाललंय. ह्या मुलाचं म्हणणं होतं की ते इतकं जागतिक लेवलचं राजकारण बघत बसण्यापेक्षा आपल्या घरात जी 2 मुलं आहेत, की आता आजी आजोबा लहान मुलांना भक्त प्रल्हादची गोष्ट सांगतील, तर तसं होताना दिसत नाहीये. बरोबर आहे? तर टेक्नॉलॉजीने थोडक्यात सांगायचा उद्देश की आपल्या आयुष्यावरती खूप जास्त पगडा मिळवलेला आहे. या गोष्टीचे खूप जास्त आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. काही गोष्टी अपरिहार्य आहेत. ऑफिसमध्ये असताना कॉम्प्युटरचा वापर करणं, लॅपटॉपचा वापर करणं, गुगल शीट भरणं, एक्सेल शीट भरणं, सगळे ॲडमिशन ऑनलाईन होत आहेत. सगळ्या गोष्टी ऑनलाईन व्हायला लागल्या आहेत.
इवन तुमचे परीक्षा सुद्धा आता वेगवेगळ्या एंट्रन्स टेस्ट जे आहेत त्या मुलांच्या ऑनलाईन आहेत. मुलांना कॉम्प्युटर पहिलीपासून कॉम्प्युटरचा सेपरेट सब्जेक्ट आहे. चौथीपासून मुलांना त्या कॉम्प्युटरचे वेगळे वेगळे पार्ट आणि मग ते कॉपी पेस्ट कसं करायचं, PDF काय असतं, एक्सेल शीट काय असतं, हे सगळं मुलांना खूप लहानपणापासून शिकवलं जात आहे. ठीक आहे, काळाची गरज आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये आजच मी एका असं फॅमिली फ्रेंड्सला भेटायला गेलो. म्हटलं काय चाललंय, मुलगा काय करतो सध्या. ते अभिमानाने सगळं खूप छान होतं. गेल्या वर्षीपर्यंत ते मला सांगत होते की मुलगा आमचा IIT मध्ये पास आउट झाला, कॉम्प्युटरमध्ये त्याने खूप चांगला विषय घेतला. आता तो तिकडे अमेरिकेत असतो, पुढे बॉस्टनला होता, आता टेक्सासला शिफ्ट झालेला आहे. तर ते का झाले वगैरे वगैरे. म्हटलं मग कसं तिकडचं कल्चर कसं आहे. सध्या म्हणे त्याचं असं चाललंय, सकाळी उठायचं, घरातलं सगळं तिथे स्वतः करायला लागतं, मेड मिळत नाही तिकडे, परवडत नाही. घरातलं आवरायचं, लॅपटॉप ऑन करायचा, ऑनलाईन यायचं, ऑफिस सुरू. तिथे पण त्याचं वर्क फ्रॉम होम आहे. त्यानंतर संध्याकाळी 12 तास 13 तास जे काही आहे तो त्या लॅपटॉपवर आहे. फास्ट इंटरनेट आहे, पॉवर आहे, सगळे. मध्ये कंटाळा आला तर काय करणार म्हणून मोबाईलवर गेम खेळायचा, परत काम चालू. माणूसच नाही आजूबाजूला, पूर्ण घर स्थिर आहे. त्या घरात हलणारी एकमेव वस्तू म्हणजे तो स्वतः, आणि स्क्रीनवरती जो कोणी दिसेल एखादा क्लायंट असेल तर, नाही तर त्याचं जे काही प्रोग्रामिंग चाललंय ते. आणि मग रात्री हे सगळं केल्यावर थकून जातो आणि मग झोपतो. आपण इथे सगळे येतो आहोत, एकमेकांना भेटतो, कधी मध्ये थोडासा ब्रेक घेऊन चहा घेतो. आज माझ्या वर्गात काय झालं, तुझ्या वर्गात काय झालं, तिकडे काय चाललंय, मुलांचं काय चाललंय, एवढा तरी आपला कमीत कमी संवाद होतो आहे. आपल्याला दुसरा माणूस दिसतो आहे. आपण खूप नाही पण थोडीफार एकमेकांना दुःख शेअर करू शकतो. अगदी येता येता रिक्षावाल्याशी वाद झाला, तो जरी येऊन इथे आपण मोकळेपणाने सांगितलं की तो डोक्यातून निघून जातो, किंवा बसमधली गर्दी आणि किती त्रास होतो हे जरी सांगितलं, वर्गात मुलांनी कसा त्रास झाला हे व्हेंट आउट करायला आपल्याकडे कोणीतरी आहे. पण अशी अनेक लोक आहेत आज की जे कंटिन्युअस फक्त स्क्रीनला चिकटून आहेत. त्याच्यामुळे मी टेक्नॉलॉजी फटीग वाचत असताना याच्यातलाही सब पार्ट आहे की झूम फटीग. जी लोक कंटिन्युअस फक्त झूमवर असतात, विविध देशांमध्ये त्यांचे क्लायंट्स असतात आणि त्यांच्या कंटिन्युअस मीटिंग चालू असतात. हे मॅनेजमेंट लेवलची वेगळी लोक आहेत आणि फक्त त्या स्क्रीनवर दिसणाऱ्या माणसाशी आय कॉन्टॅक्ट करून कंटिन्युअस त्यांचा जो संवाद चालू असतो, याच्याने माणसाच्या मानसिक आरोग्यावरती दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे. तुम्ही सांगू शकाल सातत्याने स्क्रीन बघितल्याने काय काय त्रास होऊ शकतात, आपले काय अनुभव आहे. चिडचिड वाढते, बरोबर आहे. एकच पोस्चर धरून ठेवल्यामुळे शरीरावरती त्याचे दुष्परिणाम होतात. लोनलीनेस वाढतो. डोपामिन, सेरोटोनिन या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम होतो, कारण तुमची रिवॉर्ड सिस्टीम जी आहे ती रिवॉर्ड सिस्टीमच नाहीये. तुम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक नाहीये, बरोबर की नाही. आज हे छान झालं, कोणी शाब्बास म्हणायला नाहीये. आणि जी मेलवरची जी भाषा असते, तुम्ही जर सॉफ्टवेअरवाल्या लोकांची ते जर मेल वाचले तर इतकी प्रोफेशनल असते, बापरे. म्हणजे आपल्याला नेमकं काय म्हणायचंय, कहना क्या चाहते हो, अशी अवस्था येऊन जाते की अरे मोकळं मोकळं सांग बाबा. तर तो कनेक्ट जो आहे, आपण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, बरोबर आहे. आणि हा कनेक्ट मिस होतो, आणि तो कनेक्ट मिस झाला की इमोशनल बॉन्डिंग मिस होते. आपण इंटेलिजंट खूप आहोत, IQ खूप हाय आहे, पण EQ, सोशल क्वेश्चन, त्यामुळे बऱ्याच मुलांना तुम्ही जर आता बघितलं ना, तर जी टीन एज, थोडेसे लेट टीन एज मध्ये आलेले आहेत, 9वी 10वी 11वी 12वी, त्यांना जर तुम्ही तुमच्या मुलांना लग्नात घेऊन गेलात कुठे, आणि ही तुझी मावस मावशी, हा तुझा चुलत मामा, त्याला एकदम फर्स्ट सेकंड डिग्री रिलेटिव्ह सोडले तर बाकीच्यांची ओळख करून देताना असं वाटतं की काय आहे, किती लोकांना भेटवते, आणि कधी ह्या माणसाला पाहिलं पण नाहीये, आणि आज येऊन सांगते हा मामा आहे. हा, आणि ते सगळं बोलत असताना त्यांचा तो कनेक्टच होत नाही. तर हा जो सोशल कोशंट आहे हा मिस होत चाललेला आहे, बरोबर आहे की नाही. पूर्वीच्या काळी अमक्या तमक्या गावचं म्हटलं की लगेच आजोबा सांगायचे, अच्छा या गावचे का, मग त्या गावात खूप सारे आहेर आहेत, या गावात खूप सारे पवार आहेत,
त्या गावात खूप सारे चव्हाण आहेत. इकडे तुम्ही गिरणाऱ्याकडे गेले की थेटे भेटतात. थोडंसं पुढे हर्सूलकडे गेले की बेंडकोळी भेटतात. माळोदे भेटतात आडगावमध्ये गेल्यावर. असं लोकांना माहीत असायचं. आणि मग तो अमका तमका कोण आहे वगैरे असं करून बसमध्ये भेटले तरी ते अशी ओळख काढायचे आणि मग असं वाटायचं आपण खूप एकमेकांना ओळखतो. आता कोणी असं करत नाही. जो तो त्याच्या मोबाईलमध्ये असतो. बरं, ही परिस्थिती फक्त शहरात नाहीये. पेठ सुरगाणा भागामध्ये गेलो, तिथे मी बघितलं तर तिथे पण झाडाच्या पारावर 4 माणसं बसून आहे ना आजकाल मोबाईलवरच असतात. म्हणजे असं वाटायचं की हे चित्र फक्त शहरामध्ये आहे, पण असं काही नाहीये. बरं, तिकडे तर इतका निवांत वेळ आहे. तुम्ही जर गेलात तर तिकडे घड्याळ खूप स्लो फिरतं. घड्याळ मुंबईत सगळ्यात फास्ट फिरतं. त्यानंतर पुण्यात फिरतं. मग नाशिकमध्ये थोडा स्पीड कमी होतो. आणि इकडे पेठ, सुरगाणा, कळवण तिकडे जर तुम्ही गेला तर इतकं स्लो घड्याळ फिरतं आणि काहीच काम नाहीये. मग ते कंटिन्युअस मोबाईलवर. काही लोकांची कृपा आहे, भरपूर डाटा आहे. आणि आपल्याला असं वाटतं की काय इतकं फ्री मिळतं, 2 GB पर दिवस. परत तुम्हाला संपला तर तो एक्स्ट्रा पण मिळतो. या नादामध्ये ना आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवतोय, कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय, मेमरी इम्पेअरमेंट व्हायला लागली आहे. आपल्याला एक्सप्रेस कसं करायचं तेही कळत नाही. आम्हाला कशासाठी बोलवतात आजकाल बऱ्याच ठिकाणी. एका हॉस्पिटलमध्ये मला बोलवलं का, डॉक्टरांनी दुसऱ्या की डेथ झाली आहे आणि जवळच्या माणसाला माहीत नाहीये, ऍक्सिडेंट झाला. तर जो वाचलाय त्याला सांगायचं आहे की सोबतचा माणूस वारलाय, पण आम्हाला कोणाला सांगता येत नाही. म्हणजे हे जे आहे याला ब्रेकिंग द न्यूज म्हणतात. हे ब्रेकिंग द न्यूज करणं लोकांना जमत नाहीये. बरोबर आहे. पूर्वी आपल्याकडे कोणी वारलं तर एक 10 दिवस आपण बसतो, दारावर येतात, लोक वेंट आउट करतात, बोलतात. हे सगळं करत असताना पण काय बोललं पाहिजे हेच समजत नाही. आणि समोरच्या माणसाशी संवाद साधणं जमत नाही. तर हा सगळा टेक्नॉलॉजीमुळे होणारा दुष्परिणाम आहे. सतत मोबाईलवर राहिल्यामुळे, सतत स्क्रीनवर काम केल्यामुळे. त्या मानाने तरीही आपण थोडेसे अजून सुरक्षित आहोत. का? कारण आपलं अजूनही विद्यार्थ्यांशी डायरेक्ट संवाद आहे. आपला डायरेक्ट माणसाशी संवाद आहे. काही दिवसांनी AI टीचर आले तर काय होणार? आमच्याकडे पण काही लोक म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर सगळं काउन्सिलिंग करायला लागलं तर कसं होणार? म्हटलं तरी पण माणसाला तो प्रिंटेड सोल्युशन देईल किंवा जे प्रिंटेड सोल्युशन आहे ते वाचून सांगेल. पण जे टेलर मेड असतं, मॅन टू मॅन कॉन्टॅक्ट असतो, इमोशनल बॉन्डिंग, तर तो नाही शक्य होणार. त्यामुळे आपल्याला जर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना आपण स्वतःला काही करू शकत असेल, स्वतःला वाचवायचं असेल, स्वतःला तणावमुक्त राहायचं असेल, आपल्याला डिप्रेशन पासून लांब राहायचं असेल. फटीक म्हणजे काय होतं, तर एखादी गोष्ट सातत्याने करून 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 त्या गोष्टीचा आपल्याला ओव्हरबर्डन वाटायला लागतं. किती 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 अजून करायचं आणि मग त्याच्यावरती क्वालिटीवर परिणाम होतो. क्वालिटीवर परिणाम होतो. आपण जर एखाद्या मुलाला सांगितलं सलग 8 तास अभ्यास कर, नाही शक्य होत. 2 तास अभ्यास कर, थोडा ब्रेक घे, परत 2 तास अभ्यास कर, थोडा ब्रेक घे. तर ते सातत्य टिकून राहतं. तुम्ही तुमचा टेम्पो तितका कंटिन्युअस मेंटेन नाही करू शकत. म्हणून तुम्ही जर आजकाल बघितलं Google किंवा Microsoft यांचे जे ऑफिसेस आहेत, तिथे सुद्धा ते दुपारी सांगतात की जेवण झाल्यावर लंच ब्रेक झाल्यानंतर अर्धा तास ब्रेक घ्या. पॉवर नॅप घ्या. तिथे त्यांनी त्यांचे सोशल इंटरॅक्शन पॉइंट्स बनवून ठेवलेत. कॅफे बनवून ठेवलेत. का? माणूस कंटिन्युअस स्क्रीनवर राहून त्याच्या कामावरती परिणाम होऊ शकतो. कोणी जर म्हटलं की मी 12 तास कॉम्प्युटरवर काम केलं, क्वालिटीचं काय? क्वालिटीवरती परिणाम होतो. म्हणून हे सगळं जर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला ब्रेकमध्ये हे टेक्नॉलॉजीचं काम करणं गरजेचं आहे. आणि हे सांगणं समोरच्याला आणि वरिष्ठांना की हे 1 तास केल्यानंतर मला याचा त्रास होतो, मी 15 मिनिटाचा ब्रेक घेतो, मी पुन्हा हे माझं वाटायचं काम करेल, हे सांगणं सुद्धा फार गरजेचं आहे. आम्ही कधी कधी काय होतं, सातत्याने 9ला बसलं आणि 1 वाजेपर्यंत पेशंट काढायचे, नाही शक्य होत. 150 पेशंटची रांग आहे, 2च डॉक्टर बसलेले आहेत, सायकेट्रीचे पेशंट बघायचे, त्यांचं ऐकून घ्यायचंय, गोळी चेंज करायचे. तास दीड तासानंतर असं वाटतं की वी नीड अ ब्रेक. मग उगाच आम्ही ऑफिसमधून फोन आलाय, एका जिन्याने उतरायचं, सिव्हिलमध्ये थोडी चक्कर मारायची, दुसऱ्या जिन्याने वर यायचं, 15 मिनिटं याला सांगून जातो मी 15 मिनिटं खाली जाऊन येतोय, मी आलो की मग तू चक्कर मारून मी 15 मिनिटं. हे करणं गरजेचं आहे.
मग तिथे आपण असं नाही म्हणू शकत की अरे डॉक्टर पेशंट बघायचं सोडून इकडे तिकडे हिंडत होते. कारण ते जर नाही फिरले तर पुढच्या पेशंटवरती त्याचा परिणाम होईल. मग ते कसं होतं की मग ते मेकॅनिकल होऊन जातं. हां, घे गोळी, हां, घे गोळी, हां, घे गोळी. तर त्याला जर मला 2 सल्ले द्यायचे असतील, किंवा त्याला जर आतून काहीतरी सांगायचं असेल, तर खूप प्रोफेशनली आपण म्हणतो, "हो बाबा, येस, छान" वगैरे, वगैरे. पण आमच्याकडे जो ग्रामीण भागातला पेशंट येतो, त्याला मी किती आत्मीयतेने बोलतो त्याच्याने तो निम्मा बरा होतो. त्याने एंट्री केल्यानंतर मी जर त्या आजीबाईला, बोला आजीबाई काय होतंय? हे घ्या." झालं. तिला वाटतच नाही डॉक्टरला भेटले म्हणून. ते झालं ना. "बोल, काय म्हणते तू? कशी आहेस? आली का? तू कधीच बरी होत नाही गं. थांब तू. मी काहीतरी बदलतो." असं एकदम बोललो ना, की मी तिला वाटतं डॉक्टरनी मला लक्षात ठेवलेलं आहे. डॉक्टरला माहिती आहे माझे प्रॉब्लेम आणि सांगितल्यावर त्यांना लक्षात आहे म्हणून ते म्हणतात, "तुझं हे अजून बरं नाही झालं." असं काहीतरी तिला खूप सांगावं लागतं. हात लावून तपासण्यासारखा तर आमची ब्रँच नाहीये. तरी कधी-कधी वॉर्डमधल्या पेशंटला हात लावून तपासावं लागतं. हा जो कनेक्ट आहे, हा जो ह्युमन टच आहे, तो जर टिकवून ठेवायचा असेल, हे जर करायचं असेल, तर आपण सगळेजण ज्या फील्डमध्ये आहोत, आपण अजूनही खूप सोशल फील्डमध्ये आहोत. तरीही मला माहिती आहे, की आपल्या आयुष्यामध्ये स्क्रीनचा खूप मोठा एंट्री झाली. बसमध्ये प्रवास करताना, घरी असताना, एकटं बसलेलं असताना. थोडासा जस्ट आत्मपरीक्षण करा. बघा कसा वेळ जातो. पूर्वीच्या काळी कसं होतं? कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्यते गोविंद, प्रभाते कर दर्शन. आता प्रभाते मोबाईल दर्शनम. रात्री आला मोबाईलवर लावायचा, काही आलेलं तर नाही ना इम्पॉर्टंट एखाद्या मेसेजवरती, ते बघायचं. पेंडिंग मेसेज राहू नये म्हणून ते सगळे रीड ऑल करून टाकायचे. हे सगळं करून असं म्हणजे ते साफ केल्याशिवाय कसं किचन ओटा आवरल्याशिवाय झोप नाही लागत. तसं झालेलं आहे, की WhatsAppवरती काही पेंडिंग नको राहिला. त्याची मी कारणं सांगतो तुम्हाला, की ते का होतं. ते सगळं क्लीन करून झोपायचं. सकाळी उठल्यानंतर रात्री कधीतरी काही मित्र असतात आपले, जे 12, 1, 1:30, 2ला जागे होतात आणि त्यावेळेस काहीतरी टाकून ठेवतात. ते सकाळी काही मिस नको व्हायला. आज काही वेगळी सूचना तर आलेली नाही ना, किंवा कोणी काही सुनामी बिनामी तर नाही जाहीर झालेला. सकाळी सकाळी ते बघितल्याशिवाय चैन पटत नाही. तासभर जर आपला मोबाईल वाजला नाही, तरी बेचैन होणारी लोक आहेत. ऑफ तर नाही झाला, मी एरोप्लेन मोडवर तर नाही गेलो, सायलेंट तर नाही राहून गेला, कोणाचा कॉल मिस तर नाही झाला. रिंग झायटी म्हणतो आम्ही त्याला. अँझायटी नाही, रिंग वाजली तर नाही ना माझी, त्याची पण अँझायटी निर्माण व्हायला लागते. बसमध्ये बसल्यावर आपली सिटी लिंक खूप व्हायब्रेट होते, तरी पण माझा तर नाही वाजला ना. असं हे सगळं भयंकर प्रकरण झालंय. त्या मोबाईलला आपण खूप ऍडिक्ट झालेलो आहोत. ऍडिक्शन लेवलवर गेलेलं आहे मोबाईल. एक दिवस जगून दाखवा मोबाईल शिवाय. संध्याकाळपर्यंत कसं तरी होतं. असं वाटतं दुसऱ्या दिवशी दुप्पट मेसेज बघावे लागतील, त्यापेक्षा आजचं आज संपवलेलं बरं. बरं, पूर्वी कसं होतं? पूर्वी लोक फोन करून सांगायचे, काही न्यूज द्यायचे. आजकाल कसं आहे, खूप व्हरायटी आहेत. फेसबुक आणि इन्स्टा आणि व्हॉट्सअपवरती. इन्स्टा तर अजून पुढचं प्रकरण नाही. मी अजून व्हॉट्सअपवरच बोलतोय लोकांना. त्या व्हॉट्सअपवर मी गुड मॉर्निंग म्हटलं नाही तर लोकांची मॉर्निंग गुड होणार नाही, असं आविर्भाव बाळगून माझे कमीत कमी 4-5 ब्रॉडकास्ट लिस्ट आहे, त्या सगळ्यावर माझा एक गुड मॉर्निंग मेसेज गेला पाहिजे. एका ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये काहीतरी 257-300 लोक बसतात. 1000-1200 लोकांना सकाळी माझा गुड मॉर्निंग जाणार. असे खास करून आपल्या ओळखीचे सिनियर सिटीजन जे आहेत ते, आणि सगळ्यांचे सकाळी सकाळी गुड मॉर्निंग येतात. त्यानंतर कुठं काही बातम्या आल्या आहेत, मी वाचून घेईल ना पेपर. ते बातम्या पाठवणारा एक वेगळा ग्रुप असतो, आज हे झालं ते. किंवा पनीरची किती भेसळ आहे, एक मेसेज येतो. सगळ्यांना माहिती आहे, इतकं दूधच नाही की इतकं एवढ्या सगळ्या हॉटेलमध्ये एवढं पनीर मिळेल. बरोबर आहे? त्या पलीकडे जाऊन मला काही सांगावंसं वाटलं. माझ्या 2 वर्षाच्या मुलीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू माय परी. माझं व्हॉट्सअप स्टेटस. परीकडे मोबाईल आहे का? मम्मी का ठेवतो स्टेटस? ती बघणार नाहीये. कोणाला सांगतोय? बरं, तुझी पोरगी 2 वर्षाची झाली, मग आम्ही काय करू? म्हणजे आम्ही बघायचं. आम्ही त्याच्यावर थंब तरी द्यायचा. आजकाल तो बाजूला तो ग्रीन हार्ट येतो.
खूप जवळचा माणूस असेल तर ग्रीन हार्ट दाखवावा लागतो. त्यानंतर त्याला खूपच आनंद असेल तर हॅपी बर्थडे टू युअर एंजल वगैरे असं काहीतरी चांगला मेसेज टाकावा लागतो. ऑब्लिगेशन झालेले आहेत. हे करावं लागतं. नाही केलं तर संध्याकाळपर्यंत तू व्हॉट्सअप बघितलं नाही का? स्टेटसवर ठेवलं होतं काल परीचं वाढदिवस. बघतात ते लोक ना किती लोकांनी बघितलंय ते. हा. हो. संध्याकाळपर्यंत ते अरे मी सकाळी स्टेटस ठेवलं होतं तुझा रिप्लाय नाही आला असंही एकाने एक दिवस सांगून झालंय. इतका वेळ आहे आपल्याकडे आपण बघत बसतो की माझा हा स्टेटस किती लोकांनी पाहिलाय. याही पुढे जाऊन काही लोकांचं कसं आज माझा वाढदिवस आहे. ह्या 5-10 लोकांनी माझं स्टेटस ठेवलंय हॅपी बर्थडेचं. म्हणजे मी किती फेमस आहे. किती लोकांनी माझं स्टेटस ठेवलंय. अरे किती रिस्क आहे. माझी जन्मतारीख फुकटमध्ये सगळ्यांना कळते. खूप ठिकाणी लिंक केलेली असते. माझं आधार कार्ड एवढ्या ठिकाणी गेलेलं आहे. हा सगळं जग जाहीर करायचं. बरं ज्यांना फारच वाटतं त्यांनी फोन करून टाकावा. 30 सेकंदाचा, 40 सेकंदाचा, 2 मिनिटं गप्पा मारा. हरकत नाही. एखादा क्लोज ग्रुप असेल तर त्याच्यावरती मेसेज टाका. पण माझ्या मित्राचा वाढदिवस आहे त्याचा मी ठेवायचं आणि गावभर सांगायचंय. काय म्हणजे मला काही कळत नाहीये. आपण याच्यामध्ये खूप सारा वेळ घालवतोय. हे सगळं करून करून पूर्ण त्या मोबाईलमध्ये फोकस करून हे सगळी दुनिया ब्लर करून आपल्या लिम्बिक सिस्टीमवरती आपल्या ब्रेनच्या फंक्शनिंगवरती परिणाम व्हायला लागलेला आहे. लोकांना वाटतं इन्स्टाचा रील किती सेकंदाचा असतो. म्हणजे मी पूर्वी लोक युट्यूबवर व्हिडिओ बनवायचे. आम्हाला सांगितलं सर जनजागृती करायची तर युट्यूबवर व्हिडिओ बनवा. आम्ही पण युट्यूबवरती 1-1 तासाचे 15 मिनिटाचे 20 मिनिटाचे मनमंथन कार्यक्रम घ्या लोकांसाठी लाईव्ह करा असं सगळं करत होतो. नंतर आपल्याला सांगितलं सर कोणी बघत नाही हो 15-20 मिनिट. 60 सेकंद 30 सेकंद 40 सेकंद एवढाच रील बनवा. सुसाईड प्रिव्हेन्शन डे आहे 40 सेकंदातच सांगा का आम्ही तेवढंच पाहू शकतो. तेवढाच आमचा स्पॅन आहे. नंतर आम्ही असं असं करतो. मी तर मागे तो हाही रील बघितला की एका माकडाच्या हातात मोबाईल दिला होता आणि तो असं असं करत होता. त्यांच्यापर्यंत हे आपलं अनुकरण पोहोचलंय. तिथेही जंगलात आपण हेच करतो. टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी करून हा मोबाईल जो आहे हा मोबाईल आपण लग्न केल्यासारखा वापरतो. म्हणजे बाजारात गेल्यावरती मेमरी किती चांगली आहे, स्क्रीन किती चांगली आहे, रॅम किती भारी आहे, त्याच्यात पिक्चर चालतो का, त्याच्यात हे येतं का, त्याच्यात ते येतं का, त्याच्यात ते चालतं का, असे सगळे सारे फीचर्स बघतात. म्हणजे मला असं वाटतं पूर्वीच्या काळी कसं केलं का विणकाम येतं का, भरतकाम येतं का, भांडे घासते का, गाता येतं का. मोबाईलचा उपयोग फोन आला फोन गेला मेसेज आला मेसेज गेला आणि आत्ताच्या काळामध्ये स्मार्टफोन गरजेचा आहे कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यावर चालतात. इथपर्यंतच होतं. पण आता आम्हाला पुरत नाही ना बॅटरी. जीबी पुरत नाही तर रॅम फास्ट. आपण इतके फास्ट होत चाललोय की बफरिंग व्हायला लागलं की रेसलेस होतो आपण. काय झालं इंटरनेट कमी झालं. ही अस्वस्थता आपल्याला आता घातक ठरते आहे. झोपेवरती याचे खूप दुष्परिणाम होत आहेत. लोकांना पुस्तक वाचा असं जर म्हटलं तर ते यार ते कोण घेऊन बसेल. म्हणजे मी लोकांना सांगतो की पुस्तक वाचायला घेतलं की खूप छान झोप येते. बरोबर आहे. म्हणून एका झोपेचा समस्या असणाऱ्या पेशंटला मी सांगितलं झोपेची समस्या आहे ना वाचन करा. काहीतरी हलकं फुलकं वाचायला घ्या आणि वाचलं की झोप येते. स्लीप हायजीनचे काही नियम आहेत. स्लीप हायजीन झोप चांगली येण्यासाठीचे की तेथे मोठं घड्याळ नसावं, टिकटिक आवाज करणारं घड्याळ नसावं, अलार्म क्लॉक थोडं लांब ठेवलेलं असावं. आता आपलं सगळं मोबाईलमध्येच असतं. त्यामुळे ते पण मोबाईलवर अलार्म लावून थोडा दूर ठेवलेला असावा. सारखा सारखा वेळ बघू नये. आणि वाचन करायचं असेल तर प्रकाश आपल्या डोळ्यावर न राहता पुस्तकावर पडला पाहिजे. आपल्या डोळ्यात नाही गेला पाहिजे का? कारण उजेड जर सातत्याने डोळ्यावर राहिला तर मेलेटोनिन सिक्रेट होत नाही. आपण कंटिन्युअस मोबाईल आहे, टीव्ही आहे, कॉम्प्युटर आहे त्याच्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये मेलेटोनिन सिक्रेटच होत नाही. कंटिन्युअस प्रकाश आपल्या रेटायनावर पडतो आहे. मेंदू जागृत राहतोय, उत्तेजित आहे. तर मग आपल्याला मेलेटोनिन सिक्रेट होत नाही, मग झोप येत नाही. म्हणून घरामध्ये प्रकाश मंद असावा. किचनमध्ये स्वयंपाकाची जागा, जेवणाची जागा आणि वाचन एवढं सोडलं तर कुठेच ब्राईट लाईट असण्याची गरज नाही. पण आपल्याकडे घरामध्ये लाईट कमी ठेवला की असं ते लाईट बिलचं टेन्शन घेतात. माझं म्हणणं आहे आपलंच घर आहे आपणच सजवलंय. सगळे लाईट चालू ठेवून आपलंच शोकेस तीच माणसं रोज रोज असं बघण्यात काय
आपल्याला माहिती ना कुठं काय आहे ते, गरज पडेल तेव्हा ते सगळं लावून घेऊ शकतो ना. म्हणजे पूर्वी मला प्रश्न पडायचा, मी जे लहान होतो तेव्हा समजायचं नाही की हे काही काही पिक्चर दाखवतात, ते हॉलिवूडचे पिक्चर दाखवतात, तिथे असं फक्त ते जेवणाच्या याच्यावरती त्यांच्यावर असं लाईट असतो, बाकीच्या घरामध्ये असं फार ब्राईट लाईट नसतो, ठीक ठीक गरजेपुरता लाईट असतो. म्हणा असं काय करतात हे लोक, अंधारात का जगतात? मग कळलं की नाही, रात्रीचे जेवण आपले मेलॅटोनिन सिक्रेटच होत नाहीये. मेलॅटोनिन सिक्रेट होत नाही, मग झोप येत नाही. तर त्यासाठी हे लवकर लवकर बाजूला गेलं पाहिजे. मोबाईल पासून डिटॉक्स झालं पाहिजे. डिजिटल डिटॉक्स हा प्रकार आपण अंमलात आणला पाहिजे. आठवड्यातला एक दिवस, आमचे काही ग्रुप आहेत मित्रमंडळींचे, त्याच्यातही गंमत होते. डिजिटल डिटॉक्स करायचं म्हणून काय करतात, आपण दर रविवारी कुठेतरी ट्रिपला जाऊ, कुठेतरी छोटंसं टेकडी वगैरे चढू, जिकडे रेंज नाही, काही नाही, कोणाचा फोन येणार नाही, आपण फार वेळ इंटरनेटवर राहणार नाही वगैरे, असं करू. तर तिथे जाऊन पण काय होतं, अशा ग्रुप बरोबर काही लोक जॉईन होऊन जातात. नाही, ह्या रविवारी माझा डिजिटल डिटॉक्स आहे, मी चाललो यांच्याबरोबर फिरायला. जे नियमित जाणार आहे ते पाळतात, फिरतील, मजा घेतील, आनंद घेतील, निसर्गाकडे बघतील, सगळं एन्जॉय करतील. काही लोक तिथे जाऊन पण सगळा निसर्ग पण मोबाईल मधूनच बघतात. डोळ्यात साठवा, तो फील करा, ती हवेची मजा घ्या, तो आजूबाजूचा हिरवा रंग आहे तो डोळ्यांना सुखावू देत. ते थोडंसं पाऊस पडत असेल, ते थोडेसे धबधबे असतील, तिथे येणारा जो मातीचा वेगळा वास असेल, तो ओल्या गवताचा वास असेल, हे सगळं आपण अनुभव घेतला पाहिजे आणि तो अनुभव असा मेमरीमध्ये साचवून आपण घरी आलं पाहिजे. तो प्रत्येक गोष्ट त्या मोबाईलमध्ये पण आपण कॅच करतो. आणि किती लोक आपण ते मोबाईलमध्ये परत पाहतो, बघतो का? फार वेगळी वेगळी उदाहरणं देणार नाही, शेवटचं उदाहरण देतो. एक दिवस असंच संडेचं दुपारचं लंच करायला एका हॉटेलमध्ये गेलो, आणि तिथे ना छोटे छोटे ग्रुप येतात, किटी पार्टीज असतात, गप्पा करायला येतात, महिन्यातून एकदा भेटलं पाहिजे, बेशी झाली पाहिजे, मग त्यांचा तो ड्रेस कोड ठरलेला असतो, सगळं छान चाललं असतं. पण त्या अर्धा तासामध्ये कमीत कमी 100-150 फोटो काढतात. आधी माझ्या मोबाईलमध्ये सेल्फी, मग तिच्या मोबाईलमध्ये सेल्फी, मग ह्या पॉईंटवरती फोटो, मग तुझा झाला, मग माझा फोटो, सगळ्यांचे सोलो, मग दोघी दोघींचे, मग तिघी तिघींचे. अरे गप्पा मारा यार. मारायला पाहिजे की नाही गप्पा? गप्पा मारल्याने खूप फायदा होतो, आणि पुरुषांपेक्षा जास्त महिला जास्त चांगल्या पद्धतीने गप्पा मारू शकतात. हो, कारण पुरुषांचं गप्पा मारणं हे सोल्युशन ओरिएंटेड असतं. ते प्रत्येक प्रॉब्लेमकडे सोल्युशन ओरिएंटेड पाहतात. आता कुठलं सोल्युशन तुमच्या डोक्यात आलं मला माहित नाही, पण कसं असतं पुरुषांना, एक घाव दोन तुकडे, बरोबर आहे, त्यामुळे ते फार बोलत नाहीत. आणि त्यांना पत्ता विचारायला पण लाज वाटते, माहिती रे मला, असं पुढे गेलं की येऊनच जातात, फिरत बसतील दोन. इगो प्रॉब्लेम असतो. आम्ही क्रिकेटची मॅच, फुटबॉलची मॅच, बातम्या बघतो, कारण सोल्युशन, काहीतरी प्रॉब्लेम आहे, आम्हाला सोल्युशन काढायचं, असं आमचा ब्रेन चालतो. महिलांचं तसं नाही हो. तुम्ही वर्षानुवर्ष एकच डेली सोप पाहू शकता, काहीच सोल्युशन निघत नाही. प्रॉब्लेम आहे, चाललंय 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 चाललंय, बट यू फील गुड, आहे की नाही? बरं वाटतं की नाही? म्हणून दोन मैत्रिणी भेटल्यानंतर कशा गप्पा मारतात, काय सांगू तुला माझ्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम आहे. कोणी सासूचं सांगेल, कोणी नवऱ्याचं सांगेल, कोणी ऑफिसचं सांगेल, दुसरी काय करेल, दुसरी पण सांगेल, हो ग माझं पण असंच आहे, ती तिचे प्रॉब्लेम सांगेल. दोघी तासभर एकमेकींना एकमेकींचे स्वतःचे प्रॉब्लेम सांगतात, बरं वाटतं. सोल्युशन मिळालंय का? नाही, पण बरं वाटलं. वाटतं की नाही बरं? हे करणं गरजेचं आहे, मन हलकं होतं. आमचं तसं होत नाही, आपण करायला पाहिजे तसं, माहिती का? आमचं कसं होतं, आज नाही टेन्शन आहे, ऑफिसमध्ये बेकार झॅपिंग झाली, 2च वाजता. मग दुसरा म्हणतो, काही नाही रे, सगळे सारखेच आहे, माझ्याकडे काही वेगळं नाही आहे, घरी नुसती कटकट आहे. मग चल बसू. स्ट्रेस कमी कसा होणार?
गमती गमतीमध्ये तो झकीर खान एका स्टँडअप कॉमेडीमध्ये सांगतो की त्याचं आणि त्याच्या रूममेटचं भांडण झालं. मग ते दोघं जण दिवसभर बोलले नाही. मग संध्याकाळी डिनरची, त्या दिवशी डबा नाही आहे संडेचा, मग ते डिनरला जायची वेळ आली. मग हा त्याला म्हटलं तू मूर्ख आहे. आता इथं मी मूर्खच सांगू शकतो शिवी, दुसरी नाही. तो त्याला म्हटला तू मूर्ख आहे. हा म्हटलं जेवायला जायचं, तो म्हटलं जेवायला जायचं. दोघं गेले. त्याने त्याची ऑर्डर केली, याने याची ऑर्डर केली. दोघांनी मोबाईलमध्ये बघत जेवण केलं, बिल भरलं, घरी आलं. कॉम्प्लिकेटेड नाही आहे, पण संवाद नाही आहे. त्यामुळे संवाद असणं गरजेचं आहे, पण याच्यामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे. काय? संवाद करताना मागचं घेऊन बसायचं नाही. आलं नाही लक्षात? म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावाचे काही ऍडव्हान्टेज आहेत, काही डिसएडव्हान्टेज आहेत. आमच्याकडे हत्यार काय, चॉपर आहे ना. आणि असं टक 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 करतो, कापायच्या बाजूला करायचं, कापायच्या बाजूला करायचं, कापायच्या बाजूला करायचं, परत मध्ये नाही येत. बरोबर आहे की नाही? महिलांकडे हत्यार काय आहे? वरवंटा पाटा. ते पुढे पुढे घेतात, परत मागे घे, परत मागे घे. बरोबर आहे? होतं की नाही? याचा काय होतं, याच्यामुळे ना पुढे सरकत नाही सिरियल. पुढे सरकली पाहिजे, अडकून नाही पडलं पाहिजे. अडकून पडलं की तुम्ही बघा, मुलांची भांडणं लवकर मिटतात, शिवाय देऊन मोकळे होऊन जातात. बरोबर आहे की नाही? महिलांमध्ये एकदा बिनसलं की लवकर नाही जात. तुमचा दोष नाही, मेमरीचा प्रॉब्लेम आहे. आपली मेमरी इतकी स्ट्रॉंग आहे की आपल्याला विसरता येत नाही. ते विसरता येत नाही, त्याच्यामुळे त्रास जास्त होतो. बरोबर आहे की नाही? विसरता येतं का? माझ्याकडे नवरा बायकोवाले भांडण करत काउन्सिलिंगसाठी लग्नाला 30 वर्ष झाले, आणि अजूनही वाद या गोष्टीवर आहे की लग्नानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये यांची आई मला काय काय म्हटली होती. त्यावेळेस ह्या माणसाने माझ्यासाठी स्टँड नाही घेतला. मी म्हटलं ठीक आहे, त्यावेळेस स्टँड नाही घेतला, पण गेली 30 वर्ष तुझ्यासोबत स्टँडिंग आहे ना. हा मेमरीचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळे तुम्हाला लग्नात साडी देतं, कारण तुम्हाला लक्षात राहतं कुठली साडी कुठल्या लग्नात फिरून आली. आम्हाला नाही लक्षात राहत, आम्हाला टॉवेल टोपी देतात, असे विसरून जाणार आहे. तर या आपल्या ब्रेनचा आपण आपल्या घरामध्ये थोडासा वापर करून घेऊयात. घरामध्ये संवाद करताना थोडं मोबाईल पासून बाजूला राहिलं पाहिजे. घरामध्ये नवरा बायको असतील तर तुम्ही आपला मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी संवाद करा. मुलांशी पण डायरेक्ट संवाद करण्याचं आपण तंत्र आत्मसात केलं पाहिजे. जेवताना कुठल्याही प्रकारची स्क्रीन आपण वापरणार नाही, याचं आपण काळजी घेतली पाहिजे. माझ्या घरामध्ये मी टीव्ही ठेवला नाही ठेवला. गेले 4 वर्ष झाले घरात टीव्ही नाहीये. मुलींना सांगितलंय तुम्ही आठवडाभर छान राहिलात तर शनिवारी काहीतरी मी तुम्हाला लॅपटॉपवर नाही तर मोबाईलवर दाखवेल, किंवा अगदीच चांगला चित्रपट आला तर महिन्यातून एखादा चित्रपट मी तुम्हाला थिएटरला नेऊन दाखवेल. पण रोज घरामध्ये कार्टून चालू आहे, मग मी कार्टून बघून किंवा काहीतरी सिरियल बघून जेवतो आहे. आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम कमी आहेत का ते टीव्हीवरचे विकत घेऊन बघत बसायचे? म्हणून तो बंद ठेवलेला आहे. गरजेपुरत्या बातम्या आपल्याला मोबाईलवर कळतात, नाही तर आजूबाजूला व्हॉट्सअपवरती एखादी लिंक येऊन जाते, त्याच्यातही समजून जातं. कंटिन्युअस बातम्या ऐकायची गरज नाहीये. म्हणून स्क्रीन कमी ठेवलेला आहे. मुलांना काय झालं, शाळेमध्ये पण स्मार्ट टीव्ही आले, त्याच्यावरती शिकवतात. बरेच शाळांमधून लिंक पाठवून वेगवेगळे लेक्चर पण मुलांना घरी बघायला लावतात, आणि मग त्याच्यामुळे मुलांचा तो स्क्रीन टाइम वाढत चाललाय. त्यामुळे त्या व्यतिरिक्त अजून काही स्क्रीन टाइम देण्यापेक्षा त्यांच्याबरोबर आपण पण आपला मोबाईल बाजूला ठेवून काही खेळू शकतो का? घरामध्ये चेंडू खेळला तर फुटेल काही अशी भीती वाटते, पण मग तुम्ही त्या चेंडूच्या ऐवजी फुगा घेऊन सुद्धा घरामध्ये खेळू शकता. जो मुलगा खूप जास्त खेळकर आहे त्याला घरामध्ये पण आल्यावर खेळावं लागतं, तर तुम्ही फुगा दिला तर तो फुगा उडवत बसेल, तुमच्या घरातला काही तुटणार पण नाही आणि तो बिझी पण राहील. आपल्याला त्या आयडियाज ज्या आहेत व्यस्त राहण्यासाठीच्या, ह्या शोधाव्या लागणार आहेत. मुलांना पूर्वीची गोष्टीची पुस्तकं आवडत नाही, आत्ताची नवीन काहीतरी वेगळी गोष्टीची पुस्तकं असतील तर ती द्या. आताच्या एका गोष्टीच्या पुस्तकामध्ये मी बघितलं की ते प्राण्यांबद्दलच गोष्टीच्या पुस्तकं आहेत, पण ते प्राणी पण बोलताना आजच्या लँग्वेजमध्ये एकमेकांशी बोलतायत. त्यामुळे आता पंचतंत्रातल्या गोष्टी सांगितल्या की मुलांना बोर होतं. एकदम जुनं पंचतंत्र काढलं तर आपलं चांदोबा वगैरे तर लांबच राहिलं. मग त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ते बोलता आहेत
अशी काही पुस्तकं दिली, आपणही वाचली आणि त्यांना वाचायला दिली तर गंमत येते. रोज रात्रीचा अर्ध्या तासाचा टाइम हा आपला वाचनाचा आहे, अशी सवय आपण आपल्या घरामध्ये लावली पाहिजे. आज मला बोर होतंय असं घरचे मोठे म्हणायला लागले तर लहान तर जास्त म्हणतील. मग मी माझ्या रिकाम्या वेळात या रविवारी मी काय करणार? मग आपण प्रत्येक रविवारचं काहीतरी वेगळं नियोजन करून ठेवलं पाहिजे. आपण काय म्हणतो, रविवार म्हणजे आरामाचा वार आहे. त्याच्यामुळे आराम जर रविवारी केला ना, सोमवारी खूप जास्त त्रास होतो. रविवारी काहीतरी रिफ्रेशिंग ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे, की माझी एनर्जी पण टिकून राहील, मी खूप थकणार पण नाही आणि मला सोमवारी पण फ्रेश वाटलं पाहिजे. नाही तर मंडे थकवा थकवा नको वाटतो मंडे. बरं आहे, लॉंग विकेंड येऊन गेला तर मग आता काय 16, 15, 16, 17 मज्जाच आहे. मग आज आम्ही घरात सगळे मिळून चित्र काढतोय, काहीतरी आपल्या घरामध्ये आज आपण वेगळं गाणं ऐकतोय, वेगळा एखादा आलेला नाटकाचा प्रयोग बघतोय. मुलांना काहीतरी आवडेल ते दाखवून त्यांना आपल्यालाही काहीतरी वेगळं करायला मिळेल, हे कुटुंबासाठी म्हणून सुरू करा. त्याच्याने आपलं पण ऑटोमॅटिक हे डिजिटल डिटॉक्स होणार आहे. वेळ ठरवून घेतली पाहिजे. 10 नंतर आमच्या घरामध्ये मोबाईल कोणी वापरणार नाही. स्विच ऑफ करा. म्हणजे सायलेंटवर टाका किंवा इंटरनेट तरी ऑफ करा. खूप इमर्जन्सी फोन असेल तर एक फोन घरातला चालू असला तरी सफिशियंट आहे. बाकी त्यांचे फोन वाजलेच पाहिजे असं काही नाही. आपल्याला खूप आम्हाला रात्री फोन येऊ शकतात. मग आम्ही आमच्या कलिग्समध्ये दिवस वाटून घेतलेत. वॉर्डमध्ये सांगितलंय, पहिले 10 दिवस रात्री मला फोन करायचा, पुढचे 10 दिवस दुसऱ्याला फोन करायचा, तिसरे 10 दिवस तिसऱ्याला फोन करायचा. म्हणजे बाकीचे 20 दिवस मी माझा मोबाईल सायलेंट करू शकतो. या पद्धतीने आपण आपल्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे. स्क्रीनवरच्या कामाचं पण आपण आपले नियोजन केलं पाहिजे. मॅन्युअल आता सगळं करणं शक्य नाही, कारण सगळं झपाट्याने बदलतं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या कोणाचा काही वैयक्तिक अनुभव आहे का, की ह्या गोष्टींचा आम्हाला असा त्रास झाला, त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? काही प्रश्न असतील तर त्या हिशोबाने तुम्ही प्रश्न विचारा. म्हणजे शेवटच्या 10 मिनिटात मला ते काही घेता येईल. नाहीतर मग आपण घरामध्ये संवाद कसा सुधारायचा याच्याबद्दल बोलूया. मागच्या वेळेस बोललो होतो का मॅडम? मी स्टुडंटशी बोलताना बोललो होतो का पण मी संवादाबद्दल बोललो होतो ना? हां, ठीक आहे. आज बरेच स्टाफ आहेत. इथलेच किती लोक आहे ज्यांनी मागचं लेक्चर ऐकलं होतं? 5-6 लोक आहेत. मॅडम पण आहेत. काही प्रश्न असतील तर मला जर सातत्याने खेळून एकच गोष्ट थकवा येत असेल तर 2 गोष्टी आहेत. एक तर मी त्यापासून थोडं स्वतःला दूर केलं पाहिजे, थोडा चेंज केला पाहिजे. त्याला सामोरं जाण्यासाठी म्हणून मी काही प्रयत्न केले पाहिजे. सतत मला जर स्क्रीनवर बसून, खुर्चीत बसून त्रास होत असेल तर मी सकाळी 15 मिनिटं काढून माझ्या पाठीसाठी, मानेसाठी व्यायाम केले पाहिजे. माझ्या डोळ्यांना जर त्रास होतो आहे तर मग मी माझे काही वेगळे स्पेक्ट्स वापरू शकतो का? माझ्या डोळ्यांना बऱ्याचदा लोकांना लक्षात नाही येत, पण आपल्या डोळ्यांमध्ये जर पाणी कमी झालं तरी सुद्धा ताण येतो, डोकं दुखू शकतं. मग त्याच्यासाठी मी ऑप्थॅल्मॉलॉजिस्टची काही मदत घेऊ शकतो का? डायरेक्ट स्क्रीन जर आली तर त्याचे वेगळे परिणाम होतात. मग अँगल चेंज करून काही परिणाम होतो आहे का? त्याच्यावर काही वेगळी फिल्म लावता येते आहे का? मी या गोष्टींचं सोल्युशन पण शोधलं पाहिजे. सातत्याने काय होतं, याचा त्रास होतो, याचा त्रास होतो, याचा त्रास होतो असं म्हणत बसलं तर तो त्रास अजून जास्त होतो. सोल्युशन काय आहे? काही गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत आणि काही गोष्टी टाळता येण्यासारख्या नाही. जे अनअवॉइडेबल आहे ते तर मला करायचंच आहे. उदाहरणार्थ प्रोफेशनशी रिलेटेड जे आहे, नोकरीशी रिलेटेड जे आहे, कामाच्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला करणंच आहे. त्याच्यापासून आपली सुटका नाहीये. पण हेच जर आपण इतर ठिकाणी आपला जो फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इन्स्टावरती किंवा बसमध्ये जर तो वेळ आपला जात असेल स्क्रीन बघण्यामध्ये, तर तो आपण कमी करण्यासाठी काय करू शकतो? खरंच जे ग्रुप आवश्यक आहेत त्यांना वाटलं तर पिन करून ठेवा. बाकीचे ग्रुपवरचे मेसेज नाही बघितले तरी चालणार आहेत. असं काहीतरी करा. किंवा जिथे तुमची उपस्थिती खूपच आवश्यक आहे तो माणूस तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करेल. ही सवय जर आपण लावली तर आपल्याला लोक पर्सनली पण कॉन्टॅक्ट करतात. तुम्ही ऑनलाईन अवेलेबल आहात आणि उत्तर देत आहात व्हॉट्सॲपवर, असं जर वाटलं तर पुढच्या वेळेस मग तो माणूस तुम्हाला फोन नाही करणार. तो व्हॉट्सॲपवर मेसेज टाकेल आणि विल कीप वेटिंग की तुम्ही रिप्लाय कराल. म्हणून स्टेटस पण आपलं असू शकतं की फॉर इफ इट इज इम्पॉर्टंट कॉल मी. सगळ्या गोष्टी मी व्हॉट्सॲपवर नाही उत्तर देऊ शकत, बरोबर आहे की नाही? तर ह्या ज्या गोष्टी आहेत
जिथे मी टाळू शकतो, जिथे मी कमी करू शकतो, तिथे मी कमी करण्याचा 100% प्रयत्न केलाच पाहिजे. आणि माझी स्वतःची शारीरिक, मानसिक ताकद वाढवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी मी काय काय करू शकतो? मग मी प्राणायाम करू शकतो, मी योगासन करू शकतो. ज्यांना शक्य आहे ते मेडिटेशन करू शकतात. शक्य आहे ते मी म्हणतो का? कारण ज्यांचा स्वभावच मुळात खूप चंचल आहे, त्यांना तितकं सहज मेडिटेशन जमत नाही. म्हणजे चंचल आहेत माझ्यासारखे, त्यांनी चालण्याचं केलं पाहिजे. थोडंसं जोरात चाललं, थोडंसं पळलं, स्टेप्सवर लक्ष दिलं. काहींना श्वासावर लक्ष देताना शक्य होत नाही, मग श्वासावर लक्ष देता देता मन भटकतं. मग मी स्टेप्स काउंट करत चालतो, 1 2 1 2 1 2 1 2 करत करत चाललं की माझं लक्ष पूर्णपणे 1 2 वर असतं. त्यावेळेस मग मला बाकीचं काही आठवत नाही. याला मी डायनॅमिक मेडिटेशन म्हणतो, की हलतं डुलतं चालतं माझं मेडिटेशन आहे. ते बाकीच्या विचारांपासून मुक्त राहण्यासाठी, म्हणून मी माझ्यासाठी काढलेला वेळ आहे. आणि मी त्याच्यात पण मला रोज रोज तेच करून कंटाळा येऊ नये म्हणून मी रविवारी काहीतरी वेगळं करणार. मी माझा रूट चेंज करणार. एखाद दिवस मी गाणी ऐकत चालणार, एखाद दिवस मी काउंट करत चालणार, किंवा एखाद दिवस मी नुसते घरामध्ये स्ट्रेचिंग, योगासन, सूर्यनमस्कार करणार. ह्या सगळ्या गोष्टी पण मी करणं गरजेचं आहे, जिथे जिथे स्क्रीनचा संबंध नाही, जिथे जिथे ह्या टेक्नॉलॉजीचा संबंध नाही, ह्या गोष्टी सुद्धा मी करणं गरजेचं आहे. आणि आपण आपल्या अनुकरणातून आपल्या पुढच्या पिढीसाठी हे दाखवून देणं गरजेचं आहे की आपण मोबाईल शिवाय जगू शकतो. असे काही दिवस आपण प्लॅन केले पाहिजे. असे काही फॅमिली ट्रिप छोट्या छोट्या आपण प्लॅन केल्या पाहिजे की आज आपण कोणीच मोबाईल वापरणार नाही. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे. तुम्ही ग्रुपमध्ये जाताना सुद्धा ठरवू शकतात की आज आपण कोणाचा तरी एकाचाच मोबाईल वापरू, जे काही थोडेफार ग्रुप फोटो काढायचे, बाकी कोणीच मोबाईल वापरायचा नाही, ठेवून द्या एका पर्समध्ये. असं करून तुम्ही स्वतःला काही वेळ देऊ शकतात, जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त राहू शकतो. आणि तसं जर राहिलो तर आपण ह्या फटीगला हाताळू शकतो आणि पुन्हा उद्या जिथे काम करणंच आहे स्क्रीनवर, तिथे अधिक जोमाने, जास्त क्वालिटीने आपण आपला आउटपुट देऊ शकतो, कारण ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर घेऊयात, नाहीतर मी थांबतो. बोला मॅडम. खूप येतात. पॅनिक अटॅक इज व्हेन आय फील हेल्पलेस, आणि मला असं वाटतं की आता यातून माझी सुटका नाही. आणि कुठल्याही प्राण्याचा रिॲक्शन फाईट ऑर फ्लाईट असतं. फाईटमध्ये मी या परिस्थितीचा सामना करणार, आणि फ्लाईटमध्ये मी इथून पळून जाणार. आणि पळून जाताना द अल्टिमेट फ्लाईट इज डेथ. बरोबर आहे. आणि मग मी मरतो की काय? अँझायटी म्हणजे धडधड होणे, बेचैनी होणे, मला समजत नाही काय करावं, मला सुचत नाही काय करावं, माझं एकाग्र चित्त होत नाही, मला फेस करता येत नाही, मला थरथर होते, माझा श्वास जोरात चालतो आहे, इथपर्यंत अँझायटी. पण ही अँझायटी जेव्हा एका कमी वेळामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये दाटून येते आणि आता वाटतं की बस संपलं, आता काही खरं नाही, आता मी काही याच्यातून वाचत नाही, इतकी धडधड होती की आता वाटतं हार्ट अटॅकच येतोय, किंवा मी आता बेशुद्धच पडेल आणि मी आता संपलो, मला कोणीच वाचवू शकत नाही. दॅट इज कॉल्ड एज पॅनिक अटॅक. तर ते आपल्याला आपले इमोशन्स हाताळता येत नाहीयेत, आणि हेल्प इज अवेलेबल हेच माहित नाही. मदत मागण्याची सुद्धा वृत्ती आपल्यामध्ये कमी होत चाललेली. काय वाईट आहे, मला मदतीची गरज आहे, प्लीज हेल्प मी, असं म्हणण्यामध्ये काहीच वाईट नाही. पाण्यात पडल्यावर पोहता येत नसेल तर ओरडणारच आहे ना, बचाव बचाव. तसं रोजच्या कंडिशनमध्ये सुद्धा कधी कधी आमच्याकडे डिप्रेशनमध्ये पेशंट खूप डिप्रेशनमध्ये असतो, आजूबाजूच्यांना कळत असतं पण त्याला मान्यच नसतं की त्याला मदतीची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, मी काही येडा झालो का? अरे बाबा, ह्या डॉक्टरकडे गेला म्हणजे तू फक्त दगड मारल्यावरच गेला पाहिजे असं काही नाहीये. खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे तुला मेडिकल हेल्पची, काउन्सिलरची गरज पडू शकते. तर प्लीज हेल्प मी असं म्हणण्यासाठी ती सवय आपण अंगी बांधली पाहिजे. मुलांमध्ये पण ती डेव्हलप केली पाहिजे. सगळं मीच करणार, सगळं मलाच जमतं. आपल्याला कधी कधी असतं नवीन नवीन लग्न झाल्यानंतर, राहू द्या सासूबाई, राहू द्या, राहू द्या, राहू द्या, राहू द्या, मी आहे ना, मी अरे करू दे ना. आता कराल जोश जोश मध्ये, नंतर 5 वर्षांनी म्हणाल मला इतकं जॉबला जायचं, ह्या काहीच करत नाही. आपणच सवय लावली नवऱ्याच्या बाबतीमध्ये.
हा साधा टॉवेल सुद्धा उचलत नाही, पहिल्यापासूनच उचलू द्यायचा होता. नवीन नवीन असतं, राहू द्या मी करून घेते, राहू द्या मी करून घेते, राहू द्या मी करून घेते. मग तो शेवटी जाताना माझं पाकिट कुठे, रुमाल कुठे, माझे कपडे कुठे, बिघडतो तो. आणि मग सुरुवातीला काही म्हणत नाही आपण, नंतर नंतर याच्या आईने याला काहीच शिकवलं नाही, हो की नाही? त्यामुळे पूर्व सुरुवातीपासूनच सांगायचं, बाबा रे मी पण कामावर जाते, मला पण मदतीची गरज आहे, हे मी करणार आहे, हे तुला करायचं आहे. क्लिअर राहावं माणसाने. उगच मनातल्या मनात अपेक्षा करत राहायची आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की दुःख ठेवायची. त्याच्यापेक्षा मोकळा संवाद, व्यवहार, तू हे कर मी हे कर, संपलं. आलं नाही? त्यामुळे मला मदतीची गरज आहे. मी आयुष्यात सगळ्यांना सर्वत्र कायम सुखी आणि आनंदात ठेवू शकत नाही. मी पण माणूस आहे, मी पण थकू शकते. सुपर वुमन बनायचा प्रयत्न करायचा नाही. आपले पोरी, आपल्या मुलांचं नाही माहित मला, पण आपल्या पोरींसाठी आपण सुपरमॅन असतो. फादर्स डेला पोरी देतात, माय सुपरमॅन, माय डॅड. मी त्याला सांगतो, बाबाला काही जमतो, काही जमणार नाही. काही काही गोष्टीत बाबाला म्हणजे, बाबा तुला हेही जमलं पाहिजे, तेही जमलं पाहिजे. हे जे आहे हे मोकळं बोलणं गरजेचं आहे. आलं नाही लक्षात? बोला. याच्यासाठी समजा एखादा मुलगा, आज माझी मुलगी आहे आणि ती कोरियन बँड जो आहे त्याच्याबद्दल चर्चा करते, हा बीटीएस तुम्हाला पटतं, तर काय झालं, माझ्यासाठी हे नवीन होतं आणि शॉकिंग होतं. अरे काय आहे, आपल्या घरात कधी आलं कोरियन बँड? मी तर कधीच वाजवला नाही. पण मग मी जर म्हणत बसलो, नाही नाही जगजीत सिंगच भारी, आमचा किशोरदा आणि आमचे मन्नाडे आणि आमचा आर डी बर्मन काय भारी वाजवतो, तर मग ते माझ्याशी मोकळं नाही बोलणार. मग आम्ही गाडीत चालताना आज एक माझ्या आवडीचं गाणं आणि एक बीटीएस किंवा मग त्यांचे काय काय इंग्रजी गाणं, मला खरंच आठवत नाही आता, पण मी ते ऐकतो. आणि मग ते नसतात ना त्यावेळेला ती गाणी मी लिरिकल व्हिडिओ बघतो. त्याचे उच्चार समजत नाही मला म्हणून, मी पण मराठी माध्यमाचा आहे. अच्छा असं चाललंय तर माझ्या पिढीतल्या सगळ्या लोकांना टायटॅनिक सॉन्ग सोडलं तर एकही इंग्रजी गाणं ओळखीचं नाही. तर ते लिरिकल व्हिडिओ बघून मग तिचं ज्यावेळेस ते गाणं लागतं त्यावेळेला मी, अच्छा याच्यात त्या गायकाला असं असं म्हणायचं आहे, अरे तो किती पॉझिटिव्ह बोलतोय, हे मोटिवेशनल सॉन्ग आहे, हे सॅड सॉन्ग आहे, असं मी ज्यावेळेस त्यांच्याशी बोलतो त्यावेळेस मग ते माझ्या आर डी बर्मन किंवा किशोर कुमारच्या गाण्यावरती पण कमेंट करतात आणि ते गाणं पण ऐकतात. मग गाडीमध्ये आम्ही 4 लोक असतील तर मग आम्ही चौघांचे टर्न बाय टर्न गाणे लावतो आणि ते सगळ्यांचे ऐकावे लागतात. मग ते पण माझे ऐकतात, मी पण त्यांचे ऐकतो. त्यामुळे मुलांच्या भावविश्वात सध्या काय चालू आहे याबाबत जर आपण अपडेटेड नसोल आणि आपण त्यांच्या भाषेत नाही बोललो तर त्यांना आपण आउटडेटेड वाटतो, ते कनेक्ट होत नाही. त्यामुळे ते काय बघता आहे हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. दिस इज आवर प्रोफेशनल नीड. म्हणजे आपण जर काही बघत असेल की आजची तरुण पिढी काय बघते, मग आजचा इन्स्टा स्टार कोण आहे, आजचा इन्फ्लुएन्सर कोण आहे, आजचा सगळ्यात जास्त रील बनवणारा कोण आहे, आजचे स्टँडअप कॉमेडियन वीरदास काय बोलतो आहे, तर हे जर मला माहीत असेल थोडंफार तर मी त्यांचे एक्झाम्पल्स त्यांच्याशी बोलताना वापरले तर ती मुलं आपल्याशी कनेक्ट होतात, मग ती आपल्याशी मोकळेपणाने बोलू शकतात. म्हणून थोडंसं आपल्याला त्यांच्याबद्दलचं नॉलेज ठेवावं लागतं. मला फार फुटबॉल कळत नाही, पण मग आजकालची पिढी जर फुटबॉल बघत असेल तर मला त्यातले 2-4 लोकांची तरी नावं माहीत असणं अपेक्षित आहे. अरे काय गोल मारतो, काय भारी मेसी आहे, रोनाल्डो काय करतो, आता अजून नवीन नवीन काही काही आलेले आहेत त्यांच्यामध्ये, किंवा आता तो अल्कराज काय टेनिस खेळतो, काय नवीन पोरगा आहे. तर हे जे आहे हे मला त्या पिढीशी बोलताना लक्षात ठेवावं लागतं. पेशंट माझ्याकडे येतात त्यावेळेस त्यांच्याशी बोलताना मला हा कनेक्ट देण्यासाठी म्हणून मला या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. नाही वाचलं तर आज माझ्या आयुष्यात खरं तर काही फरक पडणार नाहीये.
पण त्या पिढीशी कनेक्ट होण्यासाठी म्हणून आपल्याला ह्या गोष्टींसाठी थोडं अपडेट राहणं गरजेचं आहे. ते काय करतायत ते बघण्यासाठी आणि त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत हेही आपण त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण त्यांना सांगू की अरे हे खरंच खूप भारी आहे, हे असं असं ते चांगलं आहे, पण मग हे बरोबर नाही, मग त्यांना कळतं की हा माणूस अभ्यासू आहे, याला माहिती आहे, म्हणजे याच्या म्हणण्याला काहीतरी अर्थ आहे. अदरवाईज आपण फक्त नावं ठेवत राहिलो ना तर मग ते आपलं कुठलंच म्हणणं गांभीर्याने घेणार नाही. म्हणून त्यांना त्यातलं काय चांगलं आहे तेही सांगितलं पाहिजे. आणि मग त्यातल्या कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत, मग उगाच झापूक झुपूक पण बघायला जायचं का, असा पण प्रश्न पडतो. बरोबर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत यासाठी म्हणून आपण पण टेक्नॉलॉजीसाठी थोडं अपडेट राहणं गरजेचं आहे. अजून काही? चलो, थँक्यू व्हेरी मच. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, या नवीन विषयावर बोलण्याची संधी दिली. मी आशा करतो की मी जे काही बोललो त्यातून थोडाफार तरी आपल्याला फायदा होईल. शेवटी सगळ्यात काय महत्वाचं आहे, आपलं आरोग्य चांगलं राहणं महत्वाचं आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य आणि आर्थिक आरोग्य, ह्या सगळ्या आरोग्यांची मिळून आज आरोग्याची डेफिनेशन होते. हे सगळं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला सगळ्या क्षेत्रात आपलं व्यायाम करणं गरजेचं आहे, चांगला आहार ठेवणं गरजेचं आहे, शरीरासाठी पण, मनासाठी पण, समाजाची आपलं आरोग्य राहण्यासाठी, आपल्या श्रद्धास्थानं टिकवून ठेवण्यासाठी आणि SIP करत राहा. ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. Psychological mindset and positive thinking, gut health, music therapy, identification, and creating awareness of handloom, color therapy, financial literacy, and technical fatigue management. All these things were really keys for blissful living. In day-to-day hectic life, we were really exhausted. And from bottom of my heart, I would like to thank Honorable Secretary Dipti Deshpande Madam, Dr. Dipti Deshpande Madam, sorry, and Dr. Sadhya Kedekar Madam, who always takes an initiative. Because whenever we have meetings, whenever we have some forum discussions, we always look forward to listen something new. Because we all are well aware what is going in and out around us. But there is something like, when spark should be there, which keeps you motivating and which keeps you rolling towards the goal of your life. That is what I always feel when I look to SMRQ College. So the college, the faculty members under the leadership, eminent leadership of your principal madam is really doing wonderful. And we all म्हणतात ना शेजार धर्म पाळतो. आम्ही शेजारी आहोत त्यामुळे आम्ही काही असेल की मुलांना छान नटून तुमच्याकडे घेऊन येत असतो. मुलं छान छान बघतात, मुलं म्हणतात मॅम मला त्या मॅमच्या कॉलेजला जायचं मोठी झालं. म्हटलं हो बाळा तिथं फक्त मुली जाऊ शकतात. मुलं म्हणतात की नाही असं नाही तू या. Okay, so we are doing well and actually we need something because we all are really exhausted with day-to-day life activities. आता कुणीच नाही बरं ना जेंट्स पण की मनात आपल्या असं आहे की नाही मला दडपण आलेलंच नाही कधी. मला कधी ओरडा बसलेला नाही. आय एम द परफेक्ट ह्युमन बिंग. घरात काही झालं की ते समजून करत आपण येतो ना चेहऱ्यावरती लगेच दिसतं. पुन्हा तेच आपण लेडीज असू दे जेंट्स असू दे कॅरी ऑन करतो मग क्लासरूम मध्ये उभं राहतो मग प्रिपेअर्डनेस नसतं आपल्यामध्ये वी आर नॉट प्रिपेअर्ड टू फेस द challenges of today's day. Then what happens? We start getting very much evolved in our somewhere unconscious mind. सायकोलॉजिकल थिंकिंग मध्ये आपल्या सगळ्या सायकोलॉजिकल राहू दे इमोशनल राहू दे पुन्हा सोशल राहू दे किंवा स्पिरिच्युअल quotient. All these four questions were all very nicely, very truly, very deeply covered by all the speakers who all were involved here. I think every connection, whatever they were talking, we were able to connect ourselves. Most of the things we don't express, but something was going inside our mind. त्यांनी दाखवलं ना ते सांगा तेव्हा माझ्या मनात आलं. माझ्याकडे आपण विज्युअल नाही ना घेतली पाहिजे. सायकोलॉजिकलचं सर बोलले आता सर बोलले साहेब काउन्सिलिंग बद्दल सरांनी आजच आपल्याला सांगितलं जेजुरीकर सरांनी
because I'm into counseling sessions also. I take counseling sessions for student counseling, marital counseling. आता सध्या मागच्याच वर्षी माझ्याकडे एक केस आलेली होती. मॅडम तू माझं डीपी कधीच ठेवलेलं नाही जोडी, त्यामुळं मला डिवोर्स घ्यायचा. त्याच्या फ्रेंड सर्कल मध्ये जेवढे पण मित्र कमी मैत्रिणी जास्त आहेत, म्हणून मला डिवोर्स घ्यायचा. आम्ही रात्री झोपायला जातो तेव्हा तो तिकडं काहीतरी युट्यूब मध्ये बघत असतो, हायलाइट करत, म्हणून मला डिवोर्स घ्यायचा. मॅडम मी प्री वेडिंग शूटिंगला गेले आणि नंतर मला हा मुलगा आवडला नाही, म्हणून मला ह्याच्याबरोबर लग्न नाही करायचं. हा मला तेवढा फॅमिली नाही वाटला, केअरिंग नाही वाटला, शेअरिंग नाही वाटला. सो these are all the effects what we are into, and we could correlate everything. And from bottom of my heart we feel really, मी अशी वाट बघायची, मी सगळे शेड्यूल करून ठेवायचे आणि 12 वाजता एक्झाम मार्केट जायचं, त्याच्या आधी पटपट कामं करायचे. वाटल्यास नंतर मी माझं गतीला 3 पर्यंत असतं, पण नंतर मी 5 पर्यंत काम करून जायचे. बट आय अटेंडेड ईच अँड एव्हरी सेशन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अँड संध्याकाळी मॅडम, मी एक मॅडम म्हणून बोलते किंवा एक एज्युकेशनिस्ट म्हणून बोलते. You all may agree, she is always coming with some innovative ideas. Do you all agree? And that is what even we look into. We want to give you something new. We know you already excel in all your technical soft skill and your own teaching skills. And we want to give something more which makes you feel that you are a special person in our hearts. And that is what I feel when we come here to SMRK College. Thank you everyone. Thank you the teaching, non-teaching staff and principals for organizing such a wonderful session. Thank you so much. And my 3 faculty members also attended every day. Thank you for y'all as well. Thank you. मला असं वाटलं होतं फीडबॅक फक्त बाहेरच्यांकडनं ऐकायला हवा, म्हणून येत नव्हते पुढे. एफडीपीच्या या 7 दिवसांच्या प्रवासामध्ये आपला जो सहप्रवास सगळ्यांनी झाला आहे, मला वाटतं देशपांडे मॅडम आणि खेडेकर मॅडम यांनी खूप विचारपूर्वक हा 7 दिवसांचा कार्यक्रम अरेंज केला. आपल्याला असं वाटतं की प्रत्येक दिवशी वेगवेगळा विषय होता, पण विषय जरी वेगवेगळा असला तर त्याचे विषय जरी वेगवेगळा असला तरी या सगळ्या विषयांमधले समान धागे याचा जर आपण बारकाईने विचार केला, म्हणजे एक दिवस अगदी होम सायन्स मध्ये येऊन बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की साड्यांचे टेक्स्चर आणि काय हे दाखवलं, काय डेमॉन्स्ट्रेशन होतं. ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांना ते कदाचित कंटाळवाणं वाटलं असेल. एक दिवस गट हेल्थवर विषय झाला. पहिल्याच दिवशी माझ्या ज्या गुरु आल्या होत्या की आपण ऑरा क्लिन्झिंगवर त्यांचे विचार ऐकले, आणि मला असं वाटतं ती जी सुरुवात होती त्या दिवशी त्यांनी इथे सॉल्ट वॉटर बॉल ठेवले होते आणि आपली सगळ्यांची निगेटिव्हिटी आधी रिमूव्ह करण्यात आली. म्हणजे जी एनर्जी आपण कॅरी करत फिरतो, निगेटिव्ह एनर्जी, ती आधी आपण रिमूव्ह केली, जेणेकरून नवीन गोष्टी आत येण्यासाठी जुन्या गोष्टी बाहेर टाकाव्या लागतात. आणि तिथून जो आपला प्रवास सुरू झाला त्यानंतर आपण अगदी होम सायन्स विभागाचं सेशन बघितलं की पोशाखातून आपली जी अभिव्यक्ती असते, म्हणजे पहिलं इम्प्रेशन आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, कारण आपला स्वभाव पटकन प्रथमदर्शनी कळत नाही, पण पेहरावातनं आपण काय विचार करतो, कुठल्या प्रकारची सकारात्मकता आपण बाळगतो हे समजतं. तर मला वाटतं एफडीपी मधले हे सगळे सेशन, अगदी आजच्या सरांचं फटिग मॅनेजमेंटवर जे झालं, हा सगळा प्रवास मला वाटतं आपल्या सगळ्यांचा एका ठिकाणी येऊन थांबतो, तो म्हणजे आतला आवाज ऐकणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की 7 दिवसातलं हेच सूत्र आहे समान, की त्याचा एक निष्कर्ष एका ओळीत, वन लायनर ज्याला चित्रपटाच्या भाषेत म्हणतात, की वन लायनर काढायचं झालं तर तो हाच निघतो की माणसाने आपला आतला आवाज ओळखला पाहिजे. आपण हजारो आवाज बाहेरचे ऐकतो, पण स्वतःचा आवाज आपण दिवसेंदिवस जो संवाद हरवत चाललाय म्हणतो, आतमध्ये तरी किती संवाद आपण साधतोय, मला काय हवंय नेमकं. तर मला वाटतं मला काय हवंय हे सगळ्या आपल्या सगळ्यांना हेच कुठेतरी हवं आहे की स्वतःचं स्वास्थ्य, मन, शरीर हे सगळं निरोगी असेल, म्हणजे थोडक्यात प्राणी-फिलिंगच्या बाबतीत की ऑरा आपला क्लिअर असेल तर समाजामध्ये खूप ताठमानेने आणि चांगल्या पद्धतीने आपण वावरू शकतो, आणि हेच या एफडीपीचं सूत्र आहे असं मला वाटतं. त्यामुळे इथून पुढे आपण प्रत्येकीने हा आतला आवाज ओळखूयात, स्वतःशी मैत्री करूयात. आणि मॅडमनी सुरुवातीला एफडीपी ठेवलं म्हणजे लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? मागच्या वर्षी नॅट होऊन गेलाय, त्यामुळे आता यावर्षी रिलॅक्स राहायचंय असं अजिबात नाही. हे रिफ्रेशमेंट आहे, हे रिफ्रेश व्हायचंय,
की जेणेकरून पुढचं अख्खं वर्ष आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने नवीन स्टाफला घेऊन हसत खेळत काम करायचंय. सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि मॅडम, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. तुम्ही इतक्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं याबद्दल. आणि तृप्ती धोका मॅडमचे होम सायन्स विभागाचे पण आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो, नमस्कार. मी प्रांजली देशमुख. माझ्याबरोबर माझ्या 2 इंजिनिअरिंग कॉलेजच्या कलिग्स बरोबर हा 7 दिवसांचा FDP अगदी रेग्युलरली अटेंड केलाय. मी कम्प्युटर इंजिनिअरिंग फील्डमधली आहे. माझ्याबरोबर खाडीलकर मॅडम आहेत, ज्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, आणि गहिवत मॅडम ENTC इंजिनिअरिंग. सो वी 3 फॅकल्टी मेंबर्स फ्रॉम RS सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. आणि मला असं वाटतं हा FDP जेव्हा अनाऊन्स झाला आणि आम्ही जेव्हा टायटल वाचलं, कीज फॉर ब्लिसफुल लिव्हिंग, सो जेव्हा इथे येण्याचा डिसिजन झाला, निर्णय घेतला, दॅट वॉज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स टेक्नॉलॉजिकल फटिग मॅनेजमेंट. कारण की दिवसाची सुरुवात आमची अगदी यंत्र तंत्र आणि सगळी टेक्नॉलॉजी त्याच्यातच जातो आमचा पूर्ण दिवस. त्यामुळे पहिले आम्हाला असं होतं की बापरे, लोड ऍडजस्ट करायचा आहे, लेक्चर आहे, प्रॅक्टिकल आहे, एक सेशन आहे, ऑनलाईन कोर्स आहे, प्रोजेक्टचे स्टुडंट्स ग्रुप्स वेटिंग मध्ये आहेत, त्यामध्ये आता लंच टाइमचा अर्धा तास इकडे, मग नंतर ते कसं मॅनेज करायचं. पण जेव्हा आम्ही इथे येऊन 12 वाजता सेटल व्हायचो मॅडम, त्यानंतर सिरियसली सांगते, आम्ही लिटरली सगळं विसरायचो तिकडचं. आणि इकडून जेव्हा 1:30 वाजता पुन्हा जायचो, तर एकदम स्माइलिंग फेस घेऊन पुन्हा बिल्डिंग मध्ये एंट्री करतो आणि पुन्हा 5:30 पर्यंत आमची दुप्पट एनर्जीने आम्ही कामं करतो. सो इट वॉज अ रिअल सक्सेस ऑफ द FDP. आणि राईट फ्रॉम द फर्स्ट डे सॉल्ट बाथचं टेक्निक आपण जे बघितलं, सायकोलॉजिकल माइंडसेट अँड पॉझिटिव्ह थिंकिंग, देन गट हेल्थ, म्युझिक थेरपी, हँडलूम सेशन, कलर थेरपी, आणि हा म्हणजे सगळं हा इतका प्रवास जो आहे, मला वाटतं बाकी सगळंच बुकिश नॉलेज आम्हाला मिळतंय, पण ह्या गोष्टींसाठी तो 1 तास इतका क्वालिटीचा 1 आवर आम्हाला भेटला. आणि त्यासाठी मी खरंच ऑर्गनायझिंग टीमचा आय रिअली अप्रिशिएट द एंटायर टीम फॉर युअर मायन्यूट डिटेलिंग अँड प्लॅनिंग ऑफ एव्हरीथिंग. सो आम्ही ते सगळं फर्स्ट डे पासून बघत होतो. रिसोर्स पर्सन खूप क्वालिटी, खूपच चांगल्या दर्जाचे, सर्वोत्कृष्ट रिसोर्स पर्सन त्या पर्टिक्युलर टॉपिकसाठी मला वाटतं आम्हाला ऐकायला मिळालं. आणि आम्ही टेक्नॉलॉजीशी रिलेटेड सेशन्स खूप अटेंड करतो. आता म्हणजे जवळपास मला 14 वर्ष झाले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर अगदी डेली तेच ऐकतोय. पण असं वाटतं की ह्याची खूप जास्त गरज आहे टू इन्क्रीज आवर प्रोडक्टिव्हिटी ऑल्सो. सो हा असा विषय आम्हाला नक्कीच पुढे पण ऐकायला आवडेल. आणि खरंच तुमच्या सर्वांचं खूप मनापासून आभार आणि खूप मनापासून कौतुक पण. म्हणजे लिटरली फीडबॅक टीम पण अगदी 4-5 मोजक्या लोकांकडनं डेली फीडबॅक्स कलेक्ट करतात. म्हणजे ते आम्हाला पण प्लॅनिंगसाठी खूप इनपुट्स मिळाले तुमच्याकडनं. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी फ्रॉम SMRK, ऑल द ब्युटिफुल लेडीज. थँक्यू सो मच फॉर अरेंजिंग. येस, जेंट्सला पण आहेत, त्यांनी पण आपल्याला बरोबरीची साथ दिली आहे 7 days FDP मध्ये. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी. आणि असे पुढे FDPs असतील तर आम्ही नक्कीच ते अटेंड करायला येऊ. थँक्यू सो मच. First, I really thankful to ma'am, Kelkar ma'am. हे जे होल 7 दिवसाचं कीज फॉर ब्लिसफुल लिव्हिंग जे आम्ही ऐकलं, खरं तर मॅडम आम्हाला नाशिक रोडवरनं आम्ही येत होतो आणि मॅडमने जेव्हा सांगितलं की तुम्हाला हे ट्रेनिंग करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल तर आम्हाला काहीच माहित नव्हतं की काय आहे, की शिक्षणाविषयी काहीतरी असेल किंवा असं वाटलं. फर्स्ट डे थोडंसं आम्ही हे केलं की कशाला जायचं, काय 7 दिवस आणि एवढं जाऊन येऊन नाशिक रोडवरनं. पण फर्स्ट डे जेव्हा आलो आम्ही, तर खरंच ज्या दिवशी आम्ही ऐकलं, म्हणजे आता माझं मॅडम पल्लवी मॅडम माझी फ्रेंड आहे, 8 ते 10 वर्ष झाले आणि जवळून मला माहिती आहे, पण तिचं लेक्चर मी पहिल्यांदा इथं ऐकलं. आणि म्हणजे जवळचा एखादा व्यक्ती असतो, पण आपल्याला तो इतका नॉलेजेबल आहे हे आपल्याला खरंच माहित नसतं. आणि डे 1, डे 2, दुसऱ्या दिवशी गुजराती मॅडम आहेत, त्या पण रोटरी क्लबच्या, त्या पण माझ्या कलिग्स आहेत. मी रोटरी क्लबची पास्ट प्रेसिडेंट होती 2 वर्षापूर्वी. आणि हे सगळे जे अवेअरनेस प्रोग्राम आहे आम्ही घेत असतो. आणि मी असं शिक्षण एज्युकेशनच्या डिपार्टमेंटमध्ये हे सगळे जे तुम्ही घेतले अवेअरनेस प्रोग्राम मॅडम, आणि ते सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे टीचर्स लोकांसाठी खूप इफेक्टिव्ह आणि खूप काहीतरी त्यांना नवीन चालना मिळेल. किंवा जे डेली रुटीन आहे, आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत घर सांभाळतो, बाकीच्या गोष्टी आपले जे आहेत डेली रुटीन मध्ये, जे शिक्षक आणि
ज्या दिवशी पल्लवीने सांगितलं की प्रिन्सिपल तुम्ही निगेटिव्हिटी काढा, म्हणजे हे छोटे छोटे गोष्टी आहेत पण किती महत्वाच्या आहेत आपल्या जीवनामध्ये. आणि आपल्याकडे खूप नॉलेज आहे किंवा खूप असे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा कोणी सांगतं 1 तास इथं बसून आपण प्रॉपरली ते ऐकलं, म्युझिक तिथे आहे. अविराज देशपांडे सरांनी अविराज तायडे सरांनी इतक्या छानरीत्या आपल्याला समजावून सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याला स्त्रियांचं जे जे आवडीचं आहे, फायनान्शियल कालचं जो झालं मुठा सरांचं, ते पण खूप सुंदररित्या झालं. आणि ह्याच्यात ओव्हरऑल जे आहे मॅडम, जे तुम्ही 7 दिवसाचं हे सेशन ठेवलं, तर खरंच खूप सुंदर आणि सगळ्यांच्या लाईफमध्ये एक नवीन इफेक्ट घडून येईल असं मला वाटतं. आणि आय रिअली थँकफुल मॅडम. थँक यू सो मच.